आंबेगाव तालुक्यामधील भीमाशंकर सहकार साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरील ऊस बिलामधील रक्कम ही कर्जापोटी कपात केली असताना हतबल झालेल्या शेतकऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने न्याय मिळवून देण्यात आला। दरम्यान कारखाना प्रशासन आता शेतकऱ्याच्या खात्यावरती 5 दिवसांमध्ये ऊसाच्या बिलाची रक्कम जमा करणार आहे। राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकारने कर्ज वसुली स्थगिती दिली आहे। त्या संदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे, परंतु असे असताना देखील आंबेगाव तालुक्यामधील भीमाशंकर सहकार साखर कारखान्याने लोणी तालुका आंबेगाव येथील शेतकरी गणपत अनंता शिनलकर यांच्या खात्यावरील ऊसाच्या बिलाची रक्कम 1,63,351 रुपये हे पुणे जिल्हा बँकेमार्फत सोसायटीकडे वर्ग केले। याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे अधिकारी आणि कारखाना प्रशासन यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवडीची उत्तरे दिली आहेत। खात्यावरून पैसे गेले, त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर आणि खेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश परदेशी यांची भेट घेतली आणि सर्व प्रकार त्यांना सांगितला। बांगर आणि परदेशी यांनी गणपत शिनलकर यांना घेऊन साखर संकुल आयुक्तालय पुणे इथे आयुक्तांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला। तसेच शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका घेतली। त्यामुळे आयुक्तालय यांनी भीमाशंकर कारखान्याचे एमडी यांना फोन करून शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत। कारखाना प्रशासन, बँक अधिकारी यांच्याकडे वारंवार हेलपाटे मारून देखील न्याय मिळाला नाहीये आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमामधून न्याय मिळाला आहे। त्यामुळे या शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बांगर आणि परदेशी यांचे विशेष आभार मानलेत। परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकारने कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे। तसा शासन निर्णय होऊन GR निघालेला आहे। असं असताना देखील राज्यातील सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून सर्रासपणे कपाती करत आहेत आणि कर्ज वसुली त्या ठिकाणी सुरू आहे। हा एक प्रकारे शेतकऱ्यावरती अन्याय आहे। आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने देखील लोणी रानमाळा येथील शेतकरी गणपत अनंत शिनलकर यांच्या ऊस बिलातून 1,63,351 रुपये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सोसायटीकडे त्या ठिकाणी वर्ग केले होते। संबंधित शेतकऱ्याला ही बाब लक्षात येतात त्या शेतकऱ्याने जिल्हा बँकेकडे विचारणा केली असता बँकेच्या अधिकाऱ्याकडनं आणि कारखाना प्रशासनाकडून त्यांना उडवाउडूची उत्तरं त्या ठिकाणी मिळाली। त्यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय दिलीपराव वळसे पाटील यांना संबंधित शेतकरी भेटले आणि त्यांना ही बाब लक्षात आणून देतात वळसे पाटलांनी त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिला। हतबल झालेल्या शेतकऱ्याने नंतर आमच्याशी संपर्क साधला। आम्ही आणि माझ्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी घेऊन संबंधित शेतकऱ्याला साखर संकुल येथील साखर सह आयुक्त कार्यालयामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेलो। साखर सह आयुक्त घोरपडे साहेबांना भेटल्यावर आम्ही संबंधित शेतकऱ्याची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली। शासनाच्या कर्ज वसुलीला या ठिकाणी स्थगिती असताना, तसा शासन निर्णय असताना हे पैसे कारखान्यांनी परस्पर कसे काय वळवले ही बाब सह आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सह आयुक्तांनी संबंधित कारखान्याचे एमडी यांना फोन लावला आणि त्यांना तात्काळ संबंधित प्रकरणाच्या बाबत विचारणा केली। जोपर्यंत शेतकऱ्याला पैसे मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सह आयुक्त कार्यालयातून हटायला तयार नव्हते। शेवटी सह आयुक्तांनी कारखान्याला तशा संबंधीचे आदेश त्या ठिकाणी दिले आणि आयुक्तांच्या आदेशानंतर कारखान्याने तात्काळ 5 दिवसामध्ये त्या शेतकऱ्याला ते पैसे पुन्हा परत केले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे संबंधित शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे। अजूनही जर कुठल्या शेतकऱ्यावरती असा अन्याय झाला असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळवून देईल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्याच्या पाठीशी भविष्य काळामध्ये देखील। आम्ही कारखान्याला ऊस दिला आणि कारखान्याने तोडून नेला आणि 77 टन भरला होता आणि 15 दिवसांनी पेमेंट मिळेल या हिशोबाने आम्हाला त्यांच्याकडून मेसेज आला का तुमचं नाव शून्य बिल जमा झाले, तुम्ही तुमच्या बँकेकडे पैसे वर्ग केले। त्यानंतर मी कारखान्यावर गेलो।
त्याला विचारलं मला कसं काय जमा केलं, माझ्या नावावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही, मी कुठं सभासदही नाही, कुठं काहीच नाही, कशाला माझ्या नावातून माझं पैसे कपात कसं काय केलं. ते म्हणले मग कर्ज नाही तर तुम्ही सोसायटीकडून हे घेऊन या, युनिव्हर्सिटी दाखला आणा. सोसायटीकडे गेलो, सोसायटीने युनिव्हर्सिटी दाखला दिला नाही. ते म्हणले तुमच्या नावावर तुम्ही सभासदच नाही सोसायटीमध्ये, तर तुम्हाला दाखला द्यायचा कसं काय. मग परत कारखान्याकडे गेलो, त्यांनी म्हणले मग अर्ज द्या. त्याला एक अर्ज लिहून दिला आणि मग ते म्हणजे आमच्या मिटिंगमध्ये विषय घेऊन मग तुम्हाला बघू म्हणजे मग देऊ पैसे. मग तिच्यावर 15 दिवस गेले. मग मी काय केलं, सोसायटीला एक अर्ज दिला आणि याला PDC बँकेला एक दिला. 15 दिवस त्यांच्या पैशाची वाट पाहत बसलो. तर काय पैसे जमा होईल, मला काय त्यांचा फोन येईल. परत एकदा गेलो तर म्हणलं ते पैसे नाही मिळणार. मग त्याच्यानंतर काय करायचं म्हणून मी इथं आमच्या सरपंचाला भेटलो, आमच्या गावातले सरपंचाला. आपण शांताराम बापू इंजनला विचारलं, त्यांना घेऊन जाऊ तिथं साहेबांपुढे PDC बँकेत गेलो. ते जाऊन त्यांना विचारलं तर त्यांनी बरीचशी चर्चा केली, पण त्यांनी काय सांगितलं देऊ म्हणले, फक्त काहीच बोलले नाही. त्याच्यानंतर मग मी 2-4 दिवसांनी काय केलं, मग वळसे पाटलाला भेटायला गेलो. तर याला पूजनला तिथं गेलं. वळसे पाटलाला म्हणलं माझ्या नावावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नसताना कारखान्याने माझं सगळं पेमेंट जमा केले बँकेकडं किंवा सोसायटीकडे. मी काय केलं, ते साहेब म्हणले मग तुमचे पैसे आम्ही PDC बँकेला देऊन टाकले, आमच्या संग लढाई करू नका, तुम्ही बँकेशी लढा म्हणले. नाही तर मग याला म्हणलं मग साहेब मला पर्याय काय. साहेब म्हणले याला पर्याय तुम्हाला लागलं तर कोर्टात जाऊ शकता. एवढे बोलायच्या नंतर मग मी आलो घरी आल्याच्यानंतर मग आम्ही असं ठरवलं काय करायचं. मी एक दिवस पेपर पाहिला, ते पेपरला बातमी आली, खेळ चालू घेतली. शेतकरी संघटनेने एका शेतकऱ्याचे पैसे मिळून दिले होते. ती बातमी पाहून मग ते शेतकरी संघटनेची माणसं शोधली मी. मग प्रभाकर बांगरला भेटलो, याला मनसरला जाऊन. त्यांनी काय केलं, तिथून याला साखर आयुक्ताकडे गेलो. साखर आयुक्ताने सांगितलं का तुमचं प्रकरण आम्ही बोलून घेतो आणि मग तुम्हाला काय असेल ते पाहू म्हणे काय असेल ते. साखर आयुक्तात त्यांनी मग MD ला फोन केला आणि त्यांनी ते प्रकरण तिथे दुसऱ्या दिवशी लगेच नेऊन दिलं. त्यांच्यात काय चर्चा झाली असेल, त्यांनी सांगितलं वाटतं की त्यांना 8 दिवसात तुमचे पैसे जमा करतो खात्यामध्ये. त्याप्रमाणे त्यांनी कारखान्याने मग ते पैसे माझ्या खात्यात PDC बँकेमध्ये लोणीमध्ये. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.